Cancer Healer Center, a new beginning. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका. राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना. संवेदनशील विषयावर बोलणं टाळण्याच्या राज ठाकरे यांच्या सूचना. राज ठाकरे सध्या परदेशात. भारतात आल्यावर उद्धव ठाकरेंविषयीच्या युतीबाबत सविस्तर बोलणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहिल्यास आपण कायमच शेतावर जाऊ अशी शिंदेंना भीती, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ. संजय राऊतांचा खोचक टोला. राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण द्या. नाशिकमधील बॅनरमधून उद्धव ठाकरेंना साकडं. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी लावला बॅनर. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका. पुणे साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वेगळी बैठक. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. संस्थांमध्ये शरद पवार अध्यक्ष तर मी ट्रस्टी म्हणून बैठकीला एकत्र. बैठक AI संदर्भात होती. शरद पवारांसोबतच्या बैठकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, पण आम्ही शिंदेंसोबत एकत्र येणार नाही. संजय राऊतांचा निशाणा. हिंदी सक्तीला विरोध होत असताना भाजपकडून दादरमध्ये बॅनरबाजी. भाषेची सक्ती नाही, महाराष्ट्राची भक्ती. राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ परिसरात भाजपचे बॅनर झळकले. शासनानंच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध. राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती. नाशिक, इगतपुरी आणि अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी संघर्ष. विहिरीत उतरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ. नळ पाणी पुरवठा योजनेची मागणी. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट. विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ. 16 जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर. पाणी टंचाईच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार. पाणी टंचाई दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडला. 24 कॅरेट सोन्याचे दर GST सह 1 लाख रुपयांवर. पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखी वर जाण्याचा अंदाज. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा. न्यायालयाकडून 30,000चा दंड, तर उर्वरित दोन्ही आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. 9 वर्षांनी प्रकरणाचा निकाल. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश. चौकशीत सहकार्य करेपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम. खेडकरची आतापर्यंत ठोस चौकशी झालेली नाही. न्यायालयाचं निरीक्षण. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर मुंबईसह उपनगरातील अनेक भागातही तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम. चंद्रपूरचं तापमान देशात सर्वोच्च तर जगात 4थ्या क्रमांकावर. चंद्रपुरात 44.6 अंश तापमानाची नोंद. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते निर्मनुष्य. बुलढाण्याच्या शेगावमधील नख गळतीची केंद्र सरकारकडून दखल. तपासणीसाठी आरोग्य विभागाचं पथक बोंडगावात दाखल. बाधित रुग्णांची विचारपूस. शेगावात नख गळतीची आतापर्यंत 56 प्रकरणं. Cancer Healer Center, a new beginning.